घरात बेडरिडन पेशंट आहे, पण आपण नकळत त्यांची काळजी घेतोय की त्यांना त्रास देतोय? अशी काळजी घेतली तर पेशंटची कंडिशन आणखी खराब होऊ शकते. दररोज पेशंटचे हात, चेहरा आणि शरीर स्वच्छ ठेवा. त्यामुळे इन्फेक्शन कमी होतो आणि पेशंट फ्रेश राहतो. प्रत्येक 2 तासांनी पेशंटची पोझिशन बदला, नाहीतर त्वचा कोरडी आणि सुरक्षित ठेवा. कॅन्डिड पावडर किंवा मेगा हील क्रीम वापरू शकता. डोळ्यांची काळजी घ्या. आय ड्रॉप्स वापरल्याने ड्रायनेस आणि इन्फेक्शन टाळता येतो. हात आणि पायांची हलकी एक्सरसाइज करा. यामुळे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतो. शक्य असेल तर पेशंटला थोडा वेळ बाहेर किंवा खिडकीजवळ बसवा. त्यामुळे मन प्रसन्न राहते. फॉलिक कॅथेटरची स्वच्छता ठेवा, नाहीतर इन्फेक्शन होऊ शकतो. राईल्स ट्यूब फीडिंग करताना स्वच्छता आणि योग्य पद्धत खूप महत्त्वाची आहे. थोडी काळजी, थोडं प्रेम, यामुळे पेशंटचं आयुष्य बदलू शकतं. ही माहिती उपयुक्त वाटली तर लाईक करा, शेअर करा आणि इतरांपर्यंत पोहोचवा.